राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी एक कांद्याची पट्टी ट्विट केली, ज्यामध्ये शेतकऱ्याला कांदा विकल्यानंतर भाव तर मिळालाच नाहीत, उदर पदरचे 300 रुपये द्यावे लागले असं या पट्टीमध्ये पावतीमध्ये दिसतंय। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील सिद्धनाथ ट्रेडर्स यांची ती पावती होती। या सिद्धनाथ ट्रेडर्सचे मालक संजय रगबले आपल्यासोबत आहेत। साहेब, तुमची एक पट्टी व्हायरल होती सोशल मीडियावरती, आमदार रोहित पवार असतील, शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सगळी ट्विट केली आहे। काय नेमकी तुमची बाजू आहे, काय परिस्थिती होती कांद्याची? नाही, कांदे खराब, दोन एकदम गोलटी कांदे, त्याच्यामध्ये डॅमेज माल, पाणी गळतोय तो माल आहे ना, त्या मालाचा रेट 50 रुपये क्विंटल धरून 100 रुपये 150 रुपये क्विंटल विकतोय। चांगल्या प्रतीचे कांदे हे 1000, 12, 1500 रुपये विकलेले ते याच्यामध्ये ते शेतकऱ्याचे माल असे काजळी म्हणजे बारीक गोलटी, त्याच्यामध्ये डॅमेज असल्याकारणे ते 100 रुपये विकले, तो मायनस जाते पट्टी। आणि भाडं जास्ती आहे ना, सध्या भाडं गोणीला 60-70 रुपये गोणीला भाडं लागतोय, लांबून यावं लागतं शेतकऱ्यांना। त्यामुळे शेतकरी बीड जिल्हा लांबून आल्यामुळे गाडीचा प्रवास भाडा वाढतो, तो भाडं वाढतोय, भाडं त्यांचं गोणीला भाडं वाढते ना। जो जवळ राहिला तर 20-30 रुपये 30 रुपये गोणी लागायचे, ते 60-70 रुपये लागते। मग त्यामुळे रेट असे हे कचरा माल आणले ना, कचरा मालाचं रेट हे 100-150 रुपये विकतात, मग ते भाडाचा परतावा निघत नाही, त्यामुळे पट्टी मायनस जाते। आता तुमच्या हातात कांदा, हे कुठला कांदा आहे आणि काय? हे खराब कांदा आहे, हे कांदा टिकलं जात नाही आहे, हे गोलटी कांदा आहे। असेच कांदे त्यांचे शेतकऱ्याचे आहेत, असे खराब कांद्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं। शेतकरी असले कांदे आणूच नाही शेतकरी बाजारात माल का आणतात, तुम्ही सांगत नाही त्यांना आणू नये प्रवास? आम्ही आणू नको म्हणून सांगितल्यानंतर बी शेतात पिकलेलं असतो, टाकून तिथून काय करायचं म्हणून बाजारात काहीतरी येतील या हिशोबाने येतात ते बाजारात। इथं आल्यानंतर मग विकल्यानंतर बसतात, मग त्यावेळेस काय म्हणतात, हाय ते हाय चला म्हणून निघून जातात शेतकरी। मग नंतर ना असं चर्चा होती। चांगले कांदे बाजारात आणल्यानंतर चांगलेच रेट आहेत, 1000 रुपये धरून 1500 रुपयेपर्यंत कांदे विकतात। चांगले कांदे प्रतवारी निवडून वगैरे मोठे कांदे आणले तर बाजार तो मला ठीक आहे। आणि असे कांदे माल सही असे कांदे चांगले कांदे राहिले तर 1000 रुपये ते 1500 रुपये रेट आहे। असे कांद्याला हे 100 रुपये 150 रुपये विकतात, त्याच्यात नुकसान होतं शेतकऱ्यांचं। शेतकरी असले कांदे नाही आणले पाहिजे। पण आता सध्या बाजारामध्ये कांद्याची परिस्थिती, भाव पडलेले दिसत आहेत, काय परिस्थिती? एकंदरीत भाव पडलेले म्हणण्यापेक्षा भाव आहेत, चांगल्या कांदा नाही आहे ह्या वर्षी। जास्त पाऊस झाल्यामुळं, पाऊस जास्त झाले ना, 2-3 वेळा झाल्यामुळं कांदे खराब झालेत। 99% शेतकऱ्यांचे कांदे खराब आहेत, 1-2% शेतकऱ्याचे कांदे चांगले आहेत, ते विकले जातात, चांगल्या रेटमध्ये विकले जातात। बाकीचे अवरेज रेट, अवरेज रेट विकलं जातं, ते 100 रुपये धरून 500 विकतात, 600 विकतात। उन्हाचा किती परिणाम होतोय, सोबत गाडीचे भाडे? परिणाम त्यानंतर उन्हाचा परिणाम होणार आहे ना। ज्यावेळेस पाऊस पडल्यानंतर उन्हातनं रानातनं कांदा काढला जातो, त्यावेळेस कांदा टिकणं योग्य नसतोय, म्हणून असे रेट विकले जातात। टिकण्यायोग्य कांदे रेट 1000-1500 रुपये विकलं जातं आणि विकतंय। तुम्ही म्हणताय अशी जी छोटे मीडियम कांदा आहे त्याला बाजारात भाव नाही आहे, पण भाव नाही आहे याचा उद्देश काय, खराब आहे म्हणून भाव नाही आहे। चांगलं असलं तर तो बी भाव चांगल्या भावाने विकल, पण माल कंडिशन नाही आहे सध्या। बीडचे जे शेतकरी ज्यांनी ते कांदा आणला होता, त्यांनी एकाच प्रकारचा कांदा आणला होता का, किंवा त्यांच्या? नाही, 1-2 नमुने होते, पण सगळे गोलटी होते, डॅमेज होता माल, पूर्ण पाणी गळत होतं, त्यामुळे तुम्हाला 100 रुपये क्विंटलने विकले। बाजारात जर चांगला कांदा आणला असेल तर त्याला चांगला दर आहे, मात्र कांद्याची जर परिस्थिती खराब असेल, छोटा कांदा, गोलटी कांदा ज्याला म्हणतो, तर गोलटी कांदा असेल तर त्याला बाजारात दर नाही, मात्र डॉलर किंवा ज्याला डबल पत्ती कांदा म्हणतो अशा पद्धतीचा जर कांदा चांगल्या दर्जाचा असेल तर त्याला बाजारात आजही चांगला भाव, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती व्यापारी देत आहेत। आणि ज्या शेतकऱ्यांनी बीडमधून हा कांदा आणला होता त्यांचा कांदा खराब होता, सोबतच प्रवास भाडा जो आहे तो बीडवरून आणल्या कारणानं प्रवास भाडा जास्त झाला, त्यामुळे त्यांची पट्टी जी आहे ती मायनसमध्ये गेल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन युगल दिसा, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर।